चला नंतर फायनल लुक दाखवतो. इथं कट केला नाही वायर. हो आता केवढंच पडलं सांगा मला. हे बघा ही इथली वायर कट झाली बघा इथली. इथं आपण ना जॉईंट मारू शकत ना काय करू शकत. आता किती वायर आहे बघून ते आपल्याला सगळं मॅनेज करायला मला आहे. चला करून बघूया. इथली अजून कुठली वायर तोडला नाही. ही सेन्सरची वायर कुठेतरी तोडला नाही. चला तर आपण ही वायर जॉईंट करून बघूया होते काय. वॉर्निंग लाईट गेला तेवढ्यात तर ठीक, नाहीतर मग काय काम 25. मग काय खरं नाही. न्या शोरूमला. गाईज नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. ज्याचं नाव आहे राजेश पाचपुते ब्लॉग्स. तर मित्रांनो बघा आपल्यासोबत आज ॲक्सेस आहे आणि आपण चाललो आहोत. आलो आहोत तिकडे जांभरूनला मोठवड्यात. तर आता आपण इकडून चाललो आहे. लोकांना थोडा झालो होतो आंबेवाल्यांना. आता आपण 2 व्हीलर घेऊन चाललो आहे. अशी काय आपण सकाळ चाललो आहे. वाजलेत सकाळचे बरोबर 9:30. आता आपण डायरेक्ट गॅरेजला. तर भेटूया आपण गॅरेजला. आता आपण गाडी चालूया. तसं काय आपण एकदम आकुड अशा रस्त्यातून चाललो आहे. चला रस्ता नंतर खराब आहे पुढे. भेटू आपण डायरेक्ट गॅरेजला. चला आजच्या दिवसाला आपण सुंदर अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे. गॅरेजला आपण आलो आहोत आणि संदेशमध्ये एंटर आहे. बोला तर हे घ्या मोबाईल घ्या मला. तर मंडळी सकाळ गॅरेज ओपन करण्यासाठी आलो आणि राजू गेला होता गाडी सोडायला. तर सोडता तो आला की रायवल आंबा घेऊन आला. कोकणचा रायवल आंबा. हापूस आंबा वेगळा असतो पाहू शकता तुम्ही, पण हा पूर्ण विकलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर हे बघा. हा वा 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 एक नंबर. तर तुम्हाला पण आंबा खायला यायलाच पाहिजे. हा गणपती पुढं आहे बरोबर. आपलं गॅरेज आहे इथे. आमचा सगळा इथला परिसर. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या आंबा खायला. तर देवाच्या कृपेने देवाची पूजा करून चला थोड्या वेळानं आम्ही परत ब्लॉग चालू करू. धन्यवाद. तर गाईज सकाळ आपल्याकडे आले वेगनर वॉशिंगला आणि अशी काय कंडिशन आहे इंटिरियरची. चला आता क्लीन करूया नंतर भेटू. इकडे व्हॅक्यूम मारून झाला. इकडे खरं मारायचं अजून. पाठीमागं पण एवढा कचरा आहे. चला बाहेरून अशी काय कंडिशन आहे गाडीची. वॉश केल्यानंतर भेटू आता डायरेक्ट. चला गाईज इंटेरियर वगैरे एकदम क्लीन झालं आहे. हे बघा इकडनं पण पुढचे आणि बाहेरून पण ओके झाले. गाईज दुपारच्या वाजले 3 आणि आता आपण जेवण वगैरे झोपलो होतो आणि आता उठलो. आणि आता आपल्याला एक काम आहे छोटंसं. ते म्हणजे काल आपण एका ठिकाणी गाडी लावली होती. त्या ठिकाणी कुत्र्याने सायलेन्सरच्या वायरी 25. तर वरती वॉर्निंग लाईट वगैरे येत आहेत. बघूया आपल्याला होतं काय. वायरी वगैरे कनेक्ट करूया. जर गेली लाईट तर ठीक, नाही तर मग शोरूमला चला जावं लागणार. शोरूमला बघूया काय झालं. चला दाखवतो. तिकडे आपण लावली गाडी. हे बघा लावूया रॅम्पवरती तिला आणि व्यवस्थित मग खालून चेक करेल काय कुठे कट केलं आहे वायरी. तर चला बघूया. आता काय दाखवतो वॉर्निंग लाईट कसला येतो तो. 1 मिनटं. हे बघा वॉर्निंग लाईट येतात. फॉल्टी कोड सगळं काय येते. बघूया चला आता आपल्याला काय होतं तेवढं. चला आता आपण गाडी रॅम्पवर लावून घ्या पहिल्यांदा. आता आपण फायनली रॅम्पवर लावली गाडी आणि आता वॉर्निंग लाईट बघू येतो काय. हा बघा जो वॉर्निंग लाईट हँडब्रेक टाकला आहे. चला बघूया आपल्याला काय होतं काय. हे बघा गाईज इथं कट केला नाही वायर. हो आता केवढंच पडलं सांगा मला. हे बघा ही इथली वायर कट झाली बघा इथली. इथं आपण ना जॉईंट मारू शकत ना काय करू शकत. आता किती वायर आहे बघून ते आपल्याला सगळं मॅनेज करायला मला आहे. चला करून बघूया. इथली अजून कुठली वायर तोडला नाही. ही सेन्सरची वायर कुठेतरी तोडला नाही. चला तर आपण ही वायर जॉईन करून बघूया होते काय. वॉर्निंग लाईट गेला तेवढ्यात तर ठीक,
नाहीतर मग काय काम 25, मग काय खरं नाही या शोरूमला. असं काय कंडिशन आहे, एवढीच वायर तुटलेली होती ही नाही, ही आहे व्यवस्थित, हीच वायर तुटली. चला आपलं काम सुरू करूया. चला आता आपलं इलेक्ट्रिशियन साहित्य घेऊया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया आपण. चला एवढं काय आपण साहित्य घेतलं. चला आता काय होते काय बघूया आपल्या. हे बघा असं काय जॉईंट झालेलं आहे, बघूया तर हा टिकतोय काय. याचा वॉर्निंग लाईट गेला तर ठीक, नाहीतर मग हा लावून जर ऑनलाईन वॉर्निंग लाईट नाही गेला तर मग कंपनीत न्यावी लागणार. चला बघूया काय झालं आपल्या कामाचा रिपोर्ट. चला बघूया क्वालिटी कोड जातोय काय, वॉर्निंग लाईट, नंतर मग काय. नाही चेक इंजिन लाईट, अजून काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण केलेल्या कामाचा काहीच उपयोग नाही. चला बघूया अजून काय आहे काय प्रॉब्लेम तिथं. काही जाऊ का, अर्धा किलोमीटर फक्त आपण आलो गॅरेजमधनं. घरी लावायला चाललो तो गाडी आणि तो सिग्नल गेलेला आहे. फायनली आपलं काम सक्सेसफुल झालं आहे आणि आता वॉर्निंग लाईट बघा केला आहे. मग येत होता, आता अपडेट व्हायला त्याला काय वेळ लागला माहिती नाही, पण आता आपण घरी घेऊन चाललो गाडी लावायला. घरी पार्किंग करत चाललो होतो तेवढ्यात तो लाईट गेलेला आहे. 2-3 मिनिटानंतर अपग्रेड झाला वाटतं बहुतेक. तर आपलं काम सक्सेसफुल झालेलं आहे. सो चला, जास्त काही एवढं हेवी नव्हतं कारण की 2च वायरी होत्या आणि त्याला काही जास्त कोडिंग वगैरे पण होतं. 2च वायर होत्या त्या एकाच कलरच्या होत्या, त्यामुळे काय झालं काम ते ओके. तर काय संध्याकाळचे वाजलेत 5:30 आणि आता आपण आपल्याकडे आले व्हेन्यू वॉशिंगला. बघा इंटेरियर बघा, आज तिला बाहेरून करायचे आहे. इंटेरियर एकदम आपण केले व्यवस्थित. आता आपण बाहेरून फोमचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, फोम उडवताना अप्लाय करताना. चला तर गाइस फॉर्म वगैरे अप्लाय करून झाला आहे. चला नंतर फायनल लुक दाखवतो. चला तोडणी वगैरे झाले, आता फायनल पाणी मारूया आणि नंतर फायनल लुक बघा. तर गाइस फायनल लुक बघा कशी काय झाली क्लीन. तर गाइस संध्याकाळचा आपण आउटरो आपल्या पुण्यावाल्या बी क्लासमध्ये आपण आउटरो देतो आपला. अशा प्रकारे असता आपला दिवस आणि ब्लॉग संपलेला आहे. तो ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तसं के लिए बाय अँड टेक केअर.